सोलापूर महानगरपालिकेच्या 4 हुतात्मा चौकातील जलतरण तलावावर इंग्रजी भाषेत लावण्यात आलेल्या नामफलकावर मराठी भाषेत स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव असे फलक लावून महापालिकेच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्राची राजभाषा ही मराठी असताना व मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं मराठी शब्दरचनेत विविध शब्दालंकार सुचविण्यात मोलाचं योगदान होते. अशा थोर स्वातंत्र्य सेनानींचा असा इंग्रजीमध्ये नामोल्लेख करून सोलापूर महानगरपालिकेला विसर पडणे ही मोठी शोकांतिका असल्याचे मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी जलतरण तलाव परिसरात आंदोलन करत इंग्रजी नामफलकासोबत मराठी भाषेतील नामफलक तात्काळ लावण्यात यावा अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मितेचा सन्मान राखण्यासाठी शासन आणि स्थानिक प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणांवरील सर्व फलकांवर मराठी भाषेचा वापर अनिवार्य करावा असे मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला की प्रशासनाने तातडीने दखल घेऊन मराठी नामफलक लावला नाही तर पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. सदर प्रसंगी जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर, शिवसेनेचे सत्तार सय्यद, जिल्हा उपाध्यक्ष निलेश भंडारे, सुभाष माने, मनवीचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, शिक्षक सेनेचे राज्य सरचिटणीस संतोष कुमार गोडके, महिला आघाडी शहर अध्यक्षा जयश्री हिरेमठ, सोनाली भागानगरे, सीमा जामगावकर, समर्थ माळगे, अभिषेक इरटल, गोरक्ष उपरे, मयूर सोलनकर, वैभव रंपुरे, आदित्य मातोळी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. सोलापूर महानगरपालिकेने ज्या शासनाचा जो परिपत्रक आहे त्याला हरताळ पसरलेला आहे, त्यांनी पायमल्ली केलेलं आहे. परिपत्रक सार्वजनिक ठिकाणी आपण जे सार्वजनिक फलक असतात ते मराठीच्या माध्यमातून त्या ठिकाणी असायला पाहिजे असा शासनाचा नियम आहे. परंतु त्या शासनाच्या नियमाची पायमल्ली करून या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाचा जे स्वातंत्र्यवीर सावरकर मराठीसाठी एकदम आग्रही भूमिका घेणारे होते, परंतु त्यांच्याच नावाचा ह्या तलावाला इंग्रजी माध्यमातून नाव देऊन या बेगडी जे मराठी आज भाषा करतात, मराठी भाषेचा अभिजात दर्जा, मराठी भाषेत सन्मान, राजभाषेचा सन्मान देऊन या ठिकाणी जे त्यांचं बेगडी प्रेम आहे त्या ठिकाणी ह्यांनी दाखवून दिलेलं आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या महापालिकेस या इंग्रजी बोर्डावर मराठी बोर्ड लावून, मराठी पाटी लावून या ठिकाणी त्यांना महानगरपालिकेस आणि त्यांच्या बेगडी प्रेमास चपराक दिलेली आहे. महानगरपालिकेच्या मालकीच्या या जलतरण तलावास स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव लिहिण्यात आलेलं आहे. परंतु जाणून बुजून खोडसाळपणाने सावरकरांचं हे नाव लिहिलेलं आहे ते इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे. ज्या सावरकरांनी इंग्रजांना विरोध केला, इंग्रजी भाषेला विरोध केला, मराठीसाठी सातत्य आग्रह धरणारे सावरकर आणि त्यांच्या नावाचा अशा पद्धतीने विडंबन करण्यात आलेलं आहे. आम्ही एवढं सांगू इच्छितो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेसाठी आंदोलन सुरू असताना अशा प्रकारचा खोडसाळपणा या महापालिकेने केलेला आहे. नुकतेच राहुल नार्वेकर यांनी सुद्धा अशा प्रकारचे वक्तव्य केलं. त्याचा निषेध म्हणून आमच्या विनायक अण्णा महेंद्रकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांना व्याकरणाची पुस्तकं देण्यात आली. त्यानंतर त्यांनी माफी मागितली. असाच प्रकार या सोलापूर शहरामध्ये सुद्धा घडलेला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा इंग्रजीमध्ये फलक लावण्यात आलेला आहे. त्याचा निषेध म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक आंदोलनात्मक त्यांच्या फलकावर मराठीमधून स्वातंत्र्यवीर सावरकर असा फलक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लावण्यात आलेला आहे. सावरकरांच्या अनेक पुस्तकांमधून अशी नोंद आहे की मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी सावरकरांनी मराठीला प्रतिशब्द भरपूर प्रमाणात दिले. त्याचपैकी एक शब्द असा वाचण्यात आलेला आहे की कॉर्पोरेशन ह्या शब्दाला महानगरपालिका म्हणून माननीय सावरकरांनीच हा शब्द दिला होता, स्वातंत्र्यवीर सावरकरांनीच. तर त्यांनी दिलेल्या शब्दाचा सुद्धा त्याचा म्हणजे आज ह्या पूर्ण सोलापूरमध्ये ती एक प्रकारचा म्हणजे संवेदनाशील असं महानगरपालिका आहे का असं सगळ्यामध्ये समज आहे. तर आम्ही सोलापूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं इथं मराठी बोर्ड लावलेला आहे. आमचे सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांना अल्टिमेट सुद्धा दिलेले आहे. 48 तासात जर त्यांनी बोर्ड व्यवस्थित जर नाही केला तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापि खपून घेणार नाही. ज्या जलतरण तलावाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव दिलं त्याच जलतरण तलावाची पाटी जर आज इंग्लिशमध्ये जर हे महापालिका हे प्रशासन जर लावत असेल तर हा घोर अपमान या सावरकरांचा आहे आणि या मराठी अस्मितेचा आहे. ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषा संवर्धनासाठी आयुष्यात खस्ता खाल्ल्या
ज्या मराठी भाषेसाठी नवीन नवीन शब्द या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठीला दिले. महापौर, तुमच्या माझ्यासाठी सांगतो, महापौर हा शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठीसाठी दिलेला शब्द आहे. तर याच सोलापूर महापालिकेच्या महापौरांना जर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं महत्व आणि जर माहिती कळत नसेल तर आम्ही महाराष्ट्र नवसेना कदापि खपून घेणार नाही आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तर आपण अजिबात खपून घेणार नाही. आज फक्त इंग्लिश पाटी समोर मराठी पाटी लावलेली आहे. जर 48 तासात त्याच पाटीला जर मराठी पाटी जर महापालिकेने जर नाही लावली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने त्या महापालिकेत जाऊन त्या महापौरांसमोर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. कोण बोलणार आहे?